विधानसभेसाठी शरद पवार गटाने रणशिंग फुंकलेला आहे। शरद पवार गट मवियामध्ये जास्त जागांवर दावा करणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आकडा सांगत नाही, नाहीतर चर्चा सुरू होतील असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या जागा लढायच्या आहेत असं देखील जयंत पाटलांनी म्हटलंय। तर मवियामध्ये आम्हाला संधी मिळाल्यास सीएम पदासाठी अनेक अनुभवी चेहरे आहेत असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। जयंत पाटलांसारख्या सर्वात अनुभवी नेता आमच्याकडे आहे असं देखील रोहित पवारांनी अधोरेखित केलंय। मी आकडा घेतला की टीव्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून मी आकडा घेतलाय। पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे आणि म्हणून मतदान झाल्यानंतर पाटील साहेब निवडणुकीच्या निकालाच्या आधी 2 तारखेपर्यंत सगळी गावं करून घेतलेली आहेत, सगळ्यांचं दर्शन घेतलेलं आहे, सगळ्यांच्या पाया पडून झालेलं आहे आणि सगळ्यांना मी त्याच वेळी सगळ्यांची परवानगी घेतली की आता जमलं वेळ मिळाला तर येईलच म्हणतात, पण कदाचित नाही आलं तर तुम्ही सांभाळायचं। असे नेते आहेत आणि सगळ्यात जास्त अनुभवी नेता आमच्या पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये आज कोण असेल तर ते जयंत पाटील साहेब आहेत। त्यांनी अध्यक्ष म्हणून गेले 6 ते 7 वर्ष त्यांनी पद सांभाळलेलं आहे आणि ते नक्कीच सक्षम पद्धतीने त्या ठिकाणी काम करू शकतात। आणि त्यांच्याच बरोबर जर आपण बघितलं अनिल देशमुख साहेब निष्ठेचं एक उत्तम असं उदाहरण आहे, तसंच आव्हाड साहेब आपल्याबरोबर आहेत, तसंच टोपे साहेबसुद्धा निष्ठावंत आहेत। त्यामुळे अनेक असे एक्सपिरियन्स नेते शरदचंद्र पवार या पक्षाकडे असल्यामुळे मला असं वाटतं की जर महाविकास आघाडीची संधी ही राष्ट्रवादी काँग्रेसला दिली तर याच्यातलं कुणीही एखादा व्यक्ती नाही तर नेता हे पवारसाहेब स्वतः त्या ठिकाणी निवडतील।